नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना माहिती असेल, की एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा जो प्रोग्राम कोड होता IBM सर्टिफिकेशन मार्फत, हा जो IBM कंपनी आहे सर्वांना माहिती असेल यांच्याकडनं हा सर्टिफिकेशन प्रोग्राम जो आहे तो लॉन्च करण्यात आला होता YCME मार्फत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मित्रांनो यामध्ये ॲडमिशन घेतलं होतं. याची पात्रता होती BA किंवा BCom म्हणजे कुठलं तुमचं किंवा एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी जे आहे हा प्रोग्राम कोड जो आहे तुम्ही प्रोग्राम जो आहे तो घेऊ शकत होता. यामध्ये सर्वांना माहिती असेल जे काही नवीन ॲडमिशनची पद्धत आहे आता सर्वांना माहिती असेल. यामध्ये मित्रांनो हा जो प्रोग्राम आहे तो लॉन्च करण्यात आला होता. सर्वांना माहिती असेल. आपण या ठिकाणी बघूया आता आपण सर्टिफिकेट प्रोग्राम इन असं काहीतरी राहतो. IBM बघा हा जो प्रोग्राम आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. C127, C126 मित्रांनो यामध्ये बघा IBM सर्टिफिकेट प्रोग्राम इन जनरेटिव्ह एआय एंड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बी आर्ट्स विथ क्रेडिट हा ऑनलाईन सेल्फ बेस प्रोग्राम असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला मला वाटतं याला 2 क्रेडिट तुम्हाला मिळणार आहेत. आणि हा जो प्रोग्राम आहे मित्रांनो तुम्ही YCMच्या मार्फत करू शकता. IBM सर्टिफिकेट प्रोग्राम आहे हा. याच्यामध्ये बघा मित्रांनो हा BComसाठी आहे आणि BAसाठी आहे. तर जे BAच्या विद्यार्थ्यांसाठी जो आहे C126 हा प्रोग्राम कोड होता आणि BComवाल्यांसाठी जो आहे मित्रांनो तो C127 हा प्रोग्राम कोड होता. तर ज्या विद्यार्थ्यांनी याला ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांचे ॲडमिशन देखील बघा आता 4 दिवस अजून तारीख असलेली आहे. सर्वांना माहिती आहे की 10 ऑक्टोबरपर्यंत सर्वांचे ॲडमिशन चालणार आहेत. नंतर याची ॲडमिशनची डेट संपणार आहे. बरोबर? तर IBM सर्टिफिकेट प्रोग्राम हा जो कोर्स आहे मित्रांनो, हा एनी ग्रॅज्युएटसाठी होता. तर तुम्ही याला ॲडमिशन वगैरे घेतलं असेल, तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन वगैरे घेतलं असेल, तर त्यांना जे आहे मित्रांनो यूजर आयडी आणि पासवर्ड आलेला आहे. तर तुम्ही जे आहे अ, बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे. तर सर्वांना स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असेल. अशा प्रकारचा तुम्हाला जो आहे मित्रांनो WhatsAppला तृप्ती मॅडम म्हणून कोणतरी आहे. त्यांनी तुम्हाला WhatsAppवरती मेसेज केला असेल, की तुमचा यूजर आयडी वगैरे असा-असा आहे. तुमचा पासवर्ड अशा प्रकारचा असणार आहे वगैरे, वगैरे. ठीक आहे. जसं पासवर्ड जो आहे मित्रांनो सर्वांना सेम आहे. फक्त तुमचा जो यूजर आयडी मित्रांनो, तो यूजर आयडी तुमचा जो आहे तो PRN नंबर असणार आहे. तर तुम्हाला ज्या यामध्ये मित्रांनो PRN नंबर देखील देण्यात आलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. हा अशा प्रकारचा तुमचा जो मित्रांनो PRN नंबर असणार आहे. ज्याचे शेवटचे 5 अंक जे आहे मित्रांनो, ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतील आणि बाकीचा जो मित्रांनो सुरुवात आहे 2507 म्हणजे जुलैमधलं तुमचं ॲडमिशन आहे 2025 मधलं. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 2507 प्रकारे अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा PRN नंबर वगैरे मिळेल. ठीक आहे. सध्या फक्त मित्रांनो हे फक्त सर्टिफिकेट प्रोग्रामवाल्यांनाच जे आहे आयडी पासवर्ड वगैरे मिळालेला आहे. सर्वांना माहिती असेल. ओके. तर मित्रांनो आता या संदर्भात आपल्याला जे आहे थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर माहिती कसली घ्यायची आहे मित्रांनो? तुम्हाला जी काही लिंक वगैरे देण्यात आलेली आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे बघू शकता. मित्रांनो तुम्ही जेव्हा IBMच्या साईटवरती येता, तेव्हा तुमच्यासमोर बघा मित्रांनो अशा प्रकारचं पोर्टल ओपन होते. या ठिकाणी IBMचा लोगो आहे वरती, खाली YCMचा लोगो आहे, ज्ञानगंगा घरोघरी. नंतर डॅशबोर्ड आहे. तर मित्रांनो डॅशबोर्डमध्ये बघा तुम्हाला आता हे माझं आता हा जो अकाउंट आहे मित्रांनो, हे माझं अकाउंट आहे. ठीक आहे. माझं स्वतःचं अकाउंट आहे यामध्ये. तुम्हाला संपूर्ण माहिती मित्रांनो यामध्ये दिलेली आहे. तुम्ही किती सेशन्स पूर्ण केले, किती टास्क पूर्ण केले डेलीचे वगैरे, वगैरे जे काही आहे तुम्हाला या ठिकाणी अकॅडमिक कॅलेंडर देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. माय कोर्सेसवरती गेले मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी खाली जे आहे जनरेटिव्ह एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग BCom मराठी मीडियमसाठी हा कोर्स मी जॉइन केलेला आहे BComच्या बेसवरती म्हणजे थोडक्यात काय तर ग्रॅज्युएशनच्या बेसवरती. कारण तिथे फक्त 2च ऑप्शन होते बी आणि BCom. तर मी या ठिकाणी BComचा कोर्स जॉइन केलेला आहे. ओके. असो आता हा प्रोग्राम तुमच्यासमोर बघा न्यू ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे आहे मित्रांनो, माय कोर्सेसमध्ये जे आहे तुम्हाला जनरेटिव्ह एआय एंड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. यावरती आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे थोडीशी समरी वगैरे तुम्हाला या ठिकाणी जनरेट होईल अबाउट कोर्स संदर्भात. इथे बघा तुम्हाला टोटल लेक्चर तुम्हाला दिलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2 वगैरे, वगैरे संपूर्ण तुम्हाला गोष्टी या मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. पार्ट 1, पार्ट 2 ठीक आहे. नंतर तुमचं पार्ट 3, पार्ट 4 संपूर्ण गोष्टी त्यांच्या मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्हाला. हे सगळं जे लेक्चर आहे मित्रांनो हे मराठीमध्ये आहेत आणि हा एक एआय जनरेटेड टीचर आहे शिकवणारे तुम्हाला. आता हे संपूर्ण तुम्ही ज्यावेळेस जॉइन करसाल, तुमच्याकडे अजून टाईम आहे. तुम्ही तेव्हा ज्यावेळेस जॉइन करसाल तेव्हा तुम्हाला या गोष्टी मिळतील यामध्ये बघायला वगैरे. ठीक आहे. याला तुम्हाला मित्रांनो 2 ते 3 क्रेडिट पॉइंट तुम्हाला मिळणार आहेत आणि याचं तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. ठीक आहे. आणि तुमचा PRN नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. इथे बघा तुम्हाला जे आहे तुमच्या प्रोफाइलवरती क्लिक केल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे भरायची आहे या ठिकाणी. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जे या ठिकाणी जे आहे तुम्हाला लॉगिन करायचं आहे. तुमचा युजर नेम, तुमचा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा युजर नेम, तुमचा पासवर्ड कुठला आहे तुम्हाला माहिती असेल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्यावेळेस WhatsAppवरती ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येतो मॅडमकडनं, त्यावेळेस तुम्हाला तुमचा युजर नेम जे आहे मित्रांनो, ते तुमचा PRN नंबर असतो. म्हणजे तुमचा PRN नंबरच तुमचा जो आहे तो युजर नेम असतो. तुमचा जो युजर नेम आहे मित्रांनो, तो तुमचा PRN नंबर आहे आणि पासवर्ड जे आहे मित्रांनो सर्वांना LMS@1234 हा सर्वांना कॉमन पासवर्ड आहे. तो तुम्ही नंतर लॉगिन केल्यावरती या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं बघा ibm.isc -lms.com/login/index.php यामध्ये तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. इथे बघा तुम्हाला IBMचा लोगो आहे. इथे तुमचा युजर नेम, तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड वगैरे माहीत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचा पासवर्ड फॉरगेट देखील करू शकता. तुमचा युजर नेम म्हणजे तुमचा जो आहे या ठिकाणी मित्रांनो तुमचा PRN नंबर टाकू शकता किंवा तुमचा जो मेल आयडी आहे, तो मेल आयडी देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तुम्हाला जर तुमचा PRN नंबर मिळालेला नसेल आतापर्यंत, तर तुम्हाला जे काय करायचं तुमचा जो रजिस्टर मेल आयडी असेल मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतला असेल YCMच्या साईटवरती, त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो काही तुमचा जो काही मेल आयडी असेल, तो मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे.
तुम्ही सर्च बटनावर क्लिक केलं, की तुमचा जो आयडी आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुम्ही त्या ठिकाणी तुमचा पासवर्ड वगैरे फॉरवर्ड करू शकता, नवीन पासवर्ड वगैरे घेऊ शकता आणि यामध्ये तुम्ही लॉगिन करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आता यावर या संदर्भात आपल्याला लेक्चर सीरीज लवकरच येईल याच्यावरती IBM संदर्भात. कारण हे जे सर्टिफिकेट प्रोग्राम आहे मित्रांनो, हा बी आणि बी कॉमवाल्यांसाठी असणार आहे. दोघांनाही बऱ्यापैकी सेम सिलेबस आहे. 50% 60% सेम सिलेबस असणार आहे. शेवटचे 4-5 युनिट जे आहे मित्रांनो थोडेसे वेगळे असणार आहेत. कारण कारण कॉमर्सवाल्यांसाठी थोडेसे बँकिंग आणि ई-कॉमर्स वगैरे साईट वरती असणार आहेत आणि बाकीचे BA-वाल्यांसाठी जे आहे थोडंसं स्किल डेव्हलपमेंट वगैरे प्रोग्राम्स आणि डेली लाईफ वगैरे यावरती थोडंसं सोशिओलॉजी वगैरे याच्यावरती असणार आहे. तर शेवटचे थोडंसं फक्त 40% सिलेबस थोडंसं चेंज आहे मित्रांनो. बाकी बी-कॉमचा 60% सिलेबस जो आहे तो सेम असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी कोणाला काही समस्या वगैरे असेल तर मी कमेंट करू शकता आणि या संदर्भात कोणाला आयडी पासवर्ड वगैरे मिळाला असेल किंवा नसेल मिळाला, तर त्यांना जर समजा पासवर्ड अवेलेबल करून द्यायचा असेल किंवा तुमचा युजर आयडी, तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला माहिती करून द्यायचा असेल, तर तुम्ही जे आहे खाली व्हिडिओ खाली कमेंट करू शकता किंवा आपला जो मेल आयडी आहे ycmu@परीक्षित अभ्यास.in यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अजून कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर त्यांनी जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता. खाली व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. काही हेल्प वगैरे लागली तर. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो असाइनमेंट वगैरे देखील लवकरच सुरू होणार आहेत. तर ज्यांना कोणाला रेडीमेड असाइनमेंट वगैरे पाहिजे असतील, त्यांनी देखील मेल करू शकता. guide@pरीक्षितअभ्यास.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला आणि सर्टिफिकेशन प्रोग्रामला ॲडमिशन घेतलं होतं, तर जवळपास सर्वांना पी-आर-एन नंबर मिळालेले आहेत. पी-आर-एन नंबर जनरेट झालेले आहेत YCMकडनं. तुम्हाला लवकरच त्यावरती अपडेट वगैरे मिळेलच आता सर्वांनाच. ज्यांनी नवीन ॲडमिशन घेतलेलं प्रोग्राम घेतलेला आहे, त्यांना देखील लवकरच पी-आर-एन नंबर वगैरे मिळतील. कारण पी-आर-एन नंबर मिळायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. तर तुमचं ज्यांनी IBM सर्टिफिकेट प्रोग्रामला ॲडमिशन घेतलं होतं, त्यांना पी-आर-एन नंबर मिळालेला आहे ॲज अ त्यांचा युजर आयडी म्हणून. ठीक आहे. तर बाकीच्यांना देखील पी-आर-एन नंबर वन बाय वन येतीलच. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.